आज मी माझ्या डेली ब्लॉग 21 डेज चॅलेंजचा आज सेकंड डेज आहे. म्हणजे पहिला दिवस पूर्ण झाला, आज दुसरा दिवस आहे. तर आज मी सकाळी पहाटे 5 वाजता उठले आणि 5 वाजता वातावरण बाहेरचं किती सुंदर होतं पाहणं. मी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर माझ्या झाडांना पाहते, कारण मला एवढं भारी वाटतं. आणि श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळं मी फुलं पण पाहते बाहेर जाऊन. पण खूप लवकर फुलं कोणीतरी तोडून नेलं. ठीक आहे, जाऊ द्या. मग त्यानंतर आर्याचं टिफिनची तयारी करते. भाजी वगैरे कट करून घेते. मस्त भाजी वगैरे कट झाल्यानंतर मग मी जिरा आणि अजवाईनचं पाणी घेते. आणि खरंच मला हे काम रोजचं काम करताना कंटाळा बिलकुल येत नाही. रोजचा स्वयंपाक आणि घरातील कामे हे ओझे न मानता त्यातूनही आनंद कसा शोधायचा हे मी शिकले आहे. हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे. आपली कामे ही आपली शक्ती आहे असे मानते मी. आजचा आव्हानाचा दुसरा दिवस आहे आणि थोडा कंटाळा किंवा अडचण येणे स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेवा, कंटाळा आला म्हणून आपले काम सोडायचे नाही, असं मी तरी मानते. तुम्ही काय मानता? मी इथं अजवाईन आणि जिरा पाणी घेतले आणि त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी घेतलं. मी आज कद्दूची भाजी करणार होते, त्यामध्ये मी सिंपल फोडणी देते. जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लसूण टाकून हलवून घेतलं. मस्त छान तडका बसल्यानंतर त्यामध्ये कट केलेली कद्दू टाकून घेतले. मग त्यानंतर थोडंसं हलवून तिखट, हळद आणि साल्ट टाकून घेतलं. आणि खाली त्याला म्हणजे करप लागू नये यासाठी मी वर पाणी टाकून घेत असते आणि त्याने खरंच करप लागत नाही. ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि मला वाटतं बरेच गृहिणी हे वापरतही असतील. ट्राय करून बघितलं. मलाही पहिलं माहिती नव्हतं, पण मी हळूहळू ट्राय म्हणजे असंच व्हिडिओमध्ये पाहून शिकलं आणि मला ते चांगली ट्रिक वाटली. त्यानंतर मी थोडंसं गरम पाणी ठेवूनच घेऊनच पीठ मळून घेते, कारण सकाळची गडबड असते आणि तिला पटकन मळून झाल्यानंतर लगेच पोळ्या, कारण रेस्ट करायला ठेवण्यासाठी टाईम नसतो, लगेच पोळ्या बनवून घ्याव्या लागतात. त्यामुळे मी बाकीचं पीठ रेस्ट करायला ठेवते आणि हे पोळ्या मस्त लाटून घेतल्या. मी तर पोळ्या अशा करत्या. माझ्या काही चुकत असेल तर प्लीज मला सजेस्ट करा आणि मी आणखी चांगल्या पोळ्या बनवण्याचा प्रयत्न करीन. कारण मला असं वाटते माझ्या पोळ्या परफेक्ट होत नाहीत, वाईट होत नाहीत. फुगतात बऱ्यापैकी, पण वाईट होत नाहीत असं वाटतं. कोणाला काही माझं चुकत असेल असं वाटलं तर प्लीज कमेंटमध्ये मला सजेस्ट करा आणि मी ते नक्की उद्याच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सजेस्ट करेल. आणि मी त्यांना थँक्यूसुद्धा म्हणेन, कारण माझं खरंच काय चुकत आहे हे मला आणखीनही कळालं नाही. त्यानंतर मी भाजीला फोडणी दिली होती, ते पाहिली, ते शिजली होती आणि खरंच छान वास येत होता. इकडं माझ्या पोळी भाजी होऊन झाली आणि इकडं त्यांनी कॉफी बनव असं सांगितलं. मी लगेच कॉफी बनवून घेतले, कारण मला चहापेक्षा कॉफी बनवायला खूप आवडतं. पटकन होतं. बाहेर जाऊन बघते तर गुलाबाचं फूल आला होता आणि ते पाहायला इतकं सुंदर. मला गुलाबाचे फुलं किंवा कोणतेही फुलं झाडावरच राहिलेले छान वाटतात, पण तोडावेच लागतात. आणि किती सुंदर वाटत होतं खरंच. वाव! तुम्हाला पण आवडते का झाडाला असं फुलं पाहायला? मी सकाळी उठल्या सगळ्यात अगोदर माझ्या झाडांना ही हिरवीगार झाडं आणि मस्त फुलं तोडून आणण्याचा आनंद मला तर खूप होतो. तुम्हाला होतो की नाही सांगा. आणि मला फुलं तोडायला आणि पूजा करायला खूप आवडते आणि फुलं बघून जे सकाळी सकाळी मूड फ्रेश होतो ना, ते वेगळाच. नंतर मी गिझर चालू केला आणि परीसाठी गरम पाणी बादलीमध्ये घेतलं आणि तिला टिफिन पॅक केला. यापुढील मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. बाय.